पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 ते 3 दिवसांपूर्वी 500 आणि 1000च्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला। मात्र या नोटाबंदीचे परिणाम विविध दिसू लागले आहेत। अनेक ठिकाणी मारामाऱ्या होत आहेत। मात्र आता नोटबंदीवर सुरक्षा यंत्रणेने सरकारला अलर्ट दिलाय। परिस्थिती न सुधारल्यास कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय म्हणणं आहे सुरक्षा यंत्रणांचं? दीपक, जेव्हापासून हा निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर वेळोवेळी सरकारकडून या निर्णयाचा रिव्ह्यू घेण्याचं काम सुरू आहे। कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि लोकांचा त्रास कशा पद्धतीने कमी होईल याच्यासाठी खलबदल दिल्लीमध्ये सातत्यानं सुरू आहे। आता जो अहवाल आलेला आहे तो केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढच्या 48 तासामध्ये जर बँका आणि एटीएमच्या संदर्भातली परिस्थिती सुधारली नाही तर कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण काही समाजकंटक जे आहेत, जे खरं तर सरकारच्या निर्णयाने नाराज आहेत, ज्यांना या निर्णयाचा फटका बसलेला आहे, ते समाजकंटक या जे गरीब लोक, सामान्य लोक पैशासाठी झगडत आहेत त्यांना मुद्दामहून उकसवण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशा पद्धतीचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे। विशेषतः जो काही नक्षली भाग आहे देशातला आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी एटीएम जे आहेत ते लुटण्याची देखील शक्यता किंवा अशा घटना घडू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचे जे 3 वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यातल्या पोलीस यंत्रणांशी संपर्क साधलेला आहे आणि अशा परिस्थितीवरती लक्ष ठेवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। दीपक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा लोकांना पैसे न मिळाल्यास आवरणं मुश्किल असं म्हणणं आहे सुरक्षा यंत्रणांचं।